गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण करणार आहोत एक नवीन मस्त प्रयोग। तर मी मध्ये खूप सारे बटाटे घेतले होते आणि ते बटाटे बघा असे झालेत। तर मी म्हणलं चला ह्यांना ग्रो करून बघू आपण होतंय की नाही। तर त्यासाठी मी मस्त असा जुगाड केला। आपली जी पिशवी असते किराण्याची त्या पिशवीमध्ये मी अशी खूप सारी माती भरून घेतली आणि ही माती आम्ही शेतातून आणली। तिथं पुढच्या आमच्या इथं समोर एक शेत आहे तिथून। तर मग आपण पहिली ही माती मस्त फोडून मऊ करून घेऊ। तर चला करूया। तर माझा पिल्या पण मदत करते मला माती फोडण्यात। फोड पिलू चल फोड, अशी 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 फोड। नाही त्याला एक म्हणजे एकच नाद असते। बघ कशी किरकिर घालतं, लय किरकिर करते पोरगं। आमची माती फोडून झालेली आहे। तर आपण याला आता मस्त पाण्याने भिजवून घेऊ। इथे मी सेपरेट माती काढून ठेवली। कचऱ्याची गाडी आली म्हणून सांगतोय बघा मला। हा त्याला कचऱ्याची गाडी प्रचंड आवडते। हाय कर बाळा, हाय कर ना। जाऊ दे, कचऱ्याची गाडी आली। हे तर माझी माती पण मस्त भिजवून झाली। आता आपण ह्याच्यामध्ये लावूयात बटाटे। पाणी दे बाळा आपल्या झाडाला। बघा बघा यांची पाणी देण्याची पद्धत बघा। आता मी ह्याच्यामध्ये बटाटे लावलेत हे बघा। आणि हे बटाटे मी यूट्यूबला बघितले की साधारणतः 3-3.5 महिन्यामध्ये येतात। तर मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करेल नक्की की बटाटे ह्याच्यामध्ये आले की नाही। तर मला ह्याला रोज रोज पाणी द्यावं लागेल, मस्त ह्याची काळजी घ्यावी लागेल, तरच ह्याला मस्त असे बटाटे येतील। तर मी तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल, नक्की बघा। तर ह्याच्यामध्ये माझे बटाटे लावून झालेत। ह्याला थोडं पाणी देऊ आणि थोडे दिवस ह्याला सावलीमध्येच ठेवू आपण। तोपर्यंत हे कलाकार बघा, जिथं करू नको म्हणलं ते करायचं, जिथं बसू नको म्हणलं तिथं बसायचं। हे असंच चाललं आमचं। तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण घरी असे काय काय म्हणजे भाजी लावता का ते मला कमेंटमध्ये सांगा। लाईक करा। बाय। मला अजून एक माझं झाड दाखवते। हे एवढं मस्त झाड होतं ना आणि मी मम्मीकडे माझ्या गेले तर ह्याच्याकडे कोणी लक्षच दिलं नाही ना। ह्याला पाणी दिलं, ह्याला उचलून कोणीतरी उन्हामध्ये ठेवलं होतं। तर म्हणजे कोरफडीला जास्त ऊन सहन होत नाही, त्याला सावलीतच ठेवावं लागतं। तर मी आता ह्याला मस्त अशी जागा बघून सावलीत ठेवणार आहे। बिचाराची माझ्या वाट लागली झाडाची।